नमस्कार, मी वैशाली। आज बघा मी तुम्हाला मस्तमध्ये भाज्या टाकून उपमा करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी बघा हा रवा घेतलेला आहे, मस्तमध्ये तुपामध्ये भाजून घेतलेला आहे लालसर। भाज्यांमध्ये मी गाजर, सिमला मिरची, वाटाणा आणि फरसबी घेतलेली आहे। तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही भाज्या घेऊ शकता किंवा कुठल्याही प्रकारच्या घेऊ शकता। टोमॅटो घेतलेला आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 मोठा कांदा घेतलेला आहे। गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे बघा कढईमध्ये। आता राई टाकते। राई बघा तडतडली, मिरच्या टाकते। मिरच्या बघा छान फ्राय झालेल्या आहेत। आता कांदा टाकते। कांदा टाकल्यावर कढीपत्ता टाकते। कढीपत्त्यामुळे छान टेस्ट लागते। कांदा छान असा गुलाबी कलरवर परतून घ्यायचा। कांदा बघा गुलाबी कलरवर छान असा फ्राय झालेला आहे। आता टोमॅटो टाकते। टोमॅटो टाकल्यावर मीठ टाकते। कांदा आहे ना असा गुलाबी कलरवरच फ्राय करून घ्यायचा। थोडासा कच्चा राहिला ना उपम्यामध्ये छान लागतो। टोमॅटो पण बघा असा परतून घेतलेला आहे। आता ह्या भाज्या घेतल्यात, भाज्यासुद्धा हलवून टाकायच्या चांगल्याचं, म्हणजे परतायचं। मिठामुळे लवकर भाज्या अशा परतल्या जातात। थोड्यासा क्रंची असतील तरी चालतील, छान टेस्ट लागते। भाज्या बघा छान अशा तेलावर परतलेल्या आहेत। आता झाकण ठेवते आणि थोड्या वेळाला अर्ध्या कच्च्या अशा शिजवून घेते। भाज्या बघा छान अशा परतल्या आहेत मस्त मध्ये। मीठ टाकल्यामुळे लवकर परतल्या जातात। आता हा रवा टाकते, भाजून घेतलेला आहे बघा छानपैकी असा। आणि ह्याला पण चांगला असा भाज्यांमध्ये मिक्स करून घेते। रवा पण बघा भाज्यांमध्ये छान असा परतून घेतलेला आहे। 2 वाटी मी रवा घेतलेला, त्याच्यामध्ये मी 4.25 वाटी पाणी टाकते, म्हणजे डबल आणि वरती थोडंसं टाकते। हे बघा पाणी टाकल्यावरही मस्त मध्ये याला मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवायचं आणि चांगला असा रवा शिजवून घ्यायचा। हे बघा तुम्ही बघू शकता छानपैकी बघा रवा असा मोकळा झालेला आहे, मऊ झालेला आहे, खूप छान झालेला आहे। 4.25 वाटी एकदम बरोबर प्रमाण आहे। जर कमी पडलं तर अजून थोडंसं तुम्ही पाणी टाकायचं। 4.5 वाटी लागू शकतं, रव्यावर अवलंबून आहे, रव्याच्या क्वालिटीवर। हे बघा मस्त मध्ये आता परतून घेतलेला आहे, तयार झालेला आहे बघा उपमा। आता थोडीशी कोथिंबीर टाकते। कोथिंबीर टाकल्यावरही चांगलं असं याला परतून घ्यायचं। हे बघा मस्त मध्ये, हे बघा छानपैकी उपमा झालेला आहे तयार। वरती मी लिंबू पण ठेवलेला आहे, मस्त टेस्ट लागते, लिंबू पिळून घ्यायचं। चला तर मग मी बनवलेला उपमा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ओके, बाय।